गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर तुम्ही महा TET 2025साठी प्रिपेअर करत असाल तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. व्हिडिओ बघा, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला सुरू करूया. डेव्हलपमेंट प्रोसीड्स फ्रॉम, विकासाची प्रक्रिया कोणत्या दिशेने होते? तर ते आहे जनरल टू स्पेसिफिक, सर्वसाधारण ते विशिष्ट. विच इज नॉट द प्रिन्सिपल ऑफ डेव्हलपमेंट, खालीलपैकी कोणते विकासाचे तत्त्व नाही? दॅट इज सी, डेव्हलपमेंट इज सिमिलर फॉर ऑल, सर्व मुलांचा विकास सारखाच असतो. द फर्स्ट नीड इन मॅस्लोव्स हेरिटेरी इज, दॅट इज बी, फिजिओलॉजिकल. पाहिजेस स्टेज ऑफ 7 to 11 इयर्स, 7 ते 11 वर्षातील मुलांची पियाजेची अवस्था कोणती? तर ते आहे सी, कॉन्क्रीट ऑपरेशनल. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. खूपदा प्रश्न विचारला गेलेला आहे. CTETमध्ये सुद्धा विचारलेला आहे आणि TETमध्ये सुद्धा. तर नक्की लक्षात ठेवा की पाहिजे यांची स्टेज ऑफ फर्स्ट 7 to 11 इयर्स, 7 ते 11 वर्षातील मुलांची पियाजेची अवस्था, याला कुठली अवस्था म्हटली गेली आहे? तर ती आहे कॉन्क्रीट ऑपरेशनल. स्कॅफोल्डिंग इज असोसिएटेड टू, स्कॅफोल्डिंग ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? तर ही संकल्पना वायगॉस्कीशी संबंधित आहे. एरिक्सन, अर्ली चाइल्डहुड क्रायसिस. एरिक्सनचे मते लहान वयातील संघर्ष कोणता? तर सी, ऑटोनॉमी वर्सेस शेम. लर्निंग मीन्स, शिकणे म्हणजे काय? शिकणे म्हणजे परमनंट बिहेवियरल चेंजेस, वर्तमानातील कायमस्वरूपी बदल. लर्निंग बाय डुईंग इज गिवन बाय, करून शिकणे ही संकल्पना कोणी मांडलेली आहे? जॉन डेवी यांनी ही संकल्पना मांडलेली आहे. ट्रायल अँड एरर थिअरी, प्रयत्न व चुका सिद्धांत कोणी दिला? प्रयत्न व चुका हा सिद्धांत थॉर्नडाईक यांनी दिलेला आहे. ट्रायल अँड एरर इज थिअरी गिवन बाय थॉर्नडाईक. हेरिटेरी ऑफ नीड्स बाय, गरजांची श्रेणी कोणी मांडली? तर ती आहे मॅस्लो यांनी मांडलेली आहे. इन दी ऑपरेंट कंडिशनिंग रेनिफोर्समेंट इज गिवन. ऑपरेंट कंडिशनिंगमध्ये बळकटी कधी दिली जाते? तर ती आफ्टर रेस्पॉन्स, प्रतिसादानंतर. अ स्टुडंट इंटरेस्टेड इन ड्रॉइंग टीचर शुड, विद्यार्थ्याला चित्रकलेत रस असल्यास शिक्षकाने काय करावे? शिक्षक फोकस ओनली ऑन अकॅडमिक्स. तर बघा इथे फोकस ऑन अकॅडमिक्स म्हटलेलं आहे मी, तर ते चुकीचं उत्तर आहे. एन्करेज अँड प्रोव्हाइड ऑपॉर्च्युनिटीज आहे की कुठल्याही विद्यार्थ्याला कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट राहिला तर आपल्याला त्याला प्रोत्साहन देणे आणि संधी देणे हे गरजेचे असते. गार्डनर्स थिअरी ऑफ इंटेलिजन्स, गार्डनरच्या मते बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर बुद्धिमत्ता म्हणजे मल्टिपल ॲबिलिटीज, अनेक प्रकारची क्षमता. सोशलायझेशन मीन्स, सामाजिकरण म्हणजे लर्निंग सोशल नॉर्म्स, सामाजिक मूल्य व नियम शिकणे. इन्कल्सिव्ह एज्युकेशन मीन्स, समावेशक शिक्षण म्हणजे तर ऑल चिल्ड्रन लर्न टुगेदर, सर्व मुले एकत्र शिकते. CCE एम्फसाइसेस, सातत्यपूर्ण व सर्वांगीण मूल्यमापन यावर भर देते. कोणतं? बोथ फॉर्मेटिव्ह आणि समेटिव्ह, दोन्हीही प्रकारांवर. CCE समेटिव्ह ॲज वेल ॲज फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन दोन्हीवरही भर देत असते. बेस्ट वे टू मोटिवेट स्टुडंट्स, बेस्ट वे टू मोटिवेट स्टुडंट्स इज सी, एन्करेजमेंट अँड रेकग्निशन. IQ टर्म इंट्रोड्यूस्ड बाय, IQ हा प्रश्न आलेला आहे, 2-3दा विचारला गेला आहे. तर नक्की आठवण ठेवा की हा IQ टर्म हा कोणी इंट्रोड्यूस केलेला आहे? तर ते इंट्रोड्यूस केलेलं आहे विलियम स्टर्न यांनी. ऑब्झर्वेशन मेथड इज यूज्ड टू स्टडी, ऑब्झर्वेशन मेथड कशासाठी यूज केल्या जाते? तर बिहेवियरसाठी, वर्तन. आपलं बिहेवियर कुठल्या प्रकाराचं आहे, मुलांचं बिहेवियर कुठल्या प्रकाराचं आहे हे बघण्यासाठी ऑब्झर्वेशन मेथड यूज केल्या जाते. विच इज नॉट रिलेटेड टू मोटिवेशन, खालीलपैकी कोणते प्रेरणेशी संबंधित नाही? तर फॅटिग्यू, थकवा हा
मोटिवेशनशी रिलेटेड नाही आहे. इव्हॅल्युएशन इम्प्रूव्हिंग लर्निंग ड्युरिंग प्रोसेस, शिकवताना शिक्षण सुधारण्यास मदत करणारे मूल्यमापन, दॅट इज फॉर्मेटिव्ह, प्रगामी मूल्यमापन. रिवॉर्ड अँड पनिशमेंट आर, बक्षीस व शिक्षा या बाह्य प्रेरणादायक आहे. एक्स्ट्रिन्सिक मोटिवेशन आहे. लर्निंग डिसेबिलिटीज आर, शिकण्यातील अडचणी म्हणजे माहिती प्रक्रियेतील अडचण, मीन्स इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग डिफिकल्टी. मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर इन्क्लुसिव्ह एज्युकेशन, समावेशक शिक्षणातील सर्वात महत्त्वाचा घटक तो आहे ट्रेन टीचर्स, प्रशिक्षित शिक्षक असणे. लॉ ऑफ रेडिनेस इज गिवन बाय, जे लॉ ऑफ रेडिनेस आहे ते कोणी दिलेली आहे? तयारीचा नियम हा कोणी दिलेला आहे? तर थांडाई यांनी दिलेला आहे. इगोसेंट्रिक स्टेज, पाहिजेच्या मते इगोसेंट्रिक स्टेज हे कशाशी रिलेटेड आहे? तर ही रिलेटेड आहे प्री ऑपरेशनल स्टेजशी. लर्निंग थ्रू